आज तलासरीसारख्या ठिकाणी आज आपण सर्वांनी मिळून आज उद्घाटन केलंय। त्याचं उद्दिष्ट हेच आहे की जी भूमिका आदरणीय शिंदे साहेबांनी लोककल्याणकारी घेतलेली आहे ती लोककल्याणकारी भूमिकेच्या माध्यमातून गावापाड्यातल्या आपल्या आदिवासी बांधवाला न्याय मिळावा, त्यांची कामं व्हावी, युवा पिढीला सक्षम आणि भक्कम करावं। जनतेच्या अविरत सेवेसाठी तलासरी येथे शिवसेनेच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे शुभारंभ करण्यात आले। डहाणू विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचा भव्य शुभारंभ उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष कुंदन संखे, आयोग सदस्या वैदेही वाढन, माजी मंत्री मनीषा निमकर, ॲडव्होकेट विराज गडग यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। डहाणू विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या या नव्या जनसंपर्क कार्यालयामुळे समाजाशी थेट संवाद साधता येईल आणि नागरिकांच्या अडचणी सोडवता येतील असे वक्तव्य यावेळी प्रमुखांनी केले। कार्यकर्त्यांनीही याचे स्वागत करत सांगितले की हे कार्यालय संघटित कार्यासाठी प्रेरणादायी ठरेल। सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत हे केंद्र शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सबलीकरण आणि आदिवासी हक्कांसाठी कार्य करणार आहे। सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत हे केंद्र शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सबलीकरण आणि आदिवासी हक्कांसाठी कार्य करणार आहे। हे कार्यालय जनतेसाठी आशेचा किरण ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला। तलासरी सारख्या आपल्या बोलण्यातून सांगितलं की तलासरी सारखा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना तलासरीमध्ये आता शिवसेनेचं वर्चस्व वाढतं आणि त्यानिमित्ताने आज हे संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं, काय सांगाल? ज्या पद्धतीने गेल्या 2.5 वर्षांमध्ये महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी लोकांकरता, सर्वसामान्यांकरता जी सेवा केली आणि त्या सेवेतून महायुतीचं सरकार हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले आपण सर्वांनी बघितलंच आहे। आज तलासरीसारख्या भागामध्ये गावात राहणारी महिला, खेड्यापाड्यात राहणारी महिला तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि भक्कम करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शिंदे साहेबांनी केलं आहे। आणि शिवसेना हा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर गुरुवारी आनंदीगे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा खेड्यापाड्यामध्ये पोहोचलेला आहे आणि लोकांच्या हृदयामध्ये धनुष्य आहे। आणि तलासरीमध्ये गेल्या वर्षानुवर्ष ही कम्युनिस्टांची सत्ता राहिली आहे, परंतु लोकांची कामं मात्र ते करण्यात अपयशी ठरले आहेत, हे वास्तव कोण नाकारू शकणार नाही। आज युवा पिढी आज शिवसेनेच्या मागे खूप मोठ्या ताकदीने एकत्र येते आणि त्यांना शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर खूप मोठा विश्वास आहे। आज आपण बघताय की आज खूप मोठ्या संख्येने रोजच्या रोज खेड्यापाड्यातून शिवसेनेच्या झेंड्याखाली लोक एकत्र येत आहेत। आज शिवसेनेचं विधानसभेचं कार्यालय आज तलासरीसारख्या ठिकाणी आज आपण सर्वांनी मिळून आज उद्घाटन केलंय। त्याचं उद्दिष्ट हेच आहे की जी भूमिका आदरणीय शिंदे साहेबांनी लोककल्याणकारी घेतलेली आहे ती लोककल्याणकारी भूमिकेच्या माध्यमातून गावापाड्यातल्या आपल्या आदिवासी बांधवाला न्याय मिळावा, त्यांची कामं व्हावी, युवा पिढीला सक्षम आणि भक्कम करावं। अजूनही आपला जो प्रश्न रेशनिंग कार्डापर्यंत अजून संपलेला नाहीये, त्या आपल्या गावापाड्यातल्या माणसाला कार्यालयाच्या माध्यमातून एक आधार मिळावा आणि त्याकरता आज या कार्यालयाचं उद्घाटन आम्ही सर्वांनी मिळून केलंय। आणि आम्हाला खात्री आहे की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, धर्मवीर गुरुवारी आनंदीगे साहेबांच्या आशीर्वादाने शिंदे साहेबांची जी पताका महाराष्ट्रभर जी डौलाने फडकते तोच भगवा या तलासरीवर येणाऱ्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल या प्रत्येक ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या बळावर, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या बळावर आम्ही या तलासरीमध्ये निश्चितपणे शिवसेना ही मोठ्या ताकदीने पुढे नेऊ हा विश्वास आजच्या या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आम्ही निश्चितपणे व्यक्त करतो। डहाणूवरून कल्पेश दळवीची रिपोर्ट, विकास समाचार।